जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे, 4 आणि या सगळ्या 4 कशा मिळाल्या ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिथला सहभाग तिथं फारशी चर्चा न केलेली होईल, पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून झाली. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राष्ट्रवाद नाही, कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यावर ती आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याच्यावर लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं. राऊत जे म्हणतात ते योग्य, निश्चित संमेलनाचे जे आयोजक आहेत ते त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा पडदा टाकायला हरकत नाही. पवारसाहेब आणखी एक असा प्रश्न होता म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं की नीलम गोऱ्हेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, संजय राऊत म्हणाले की पवारसाहेब देखील याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही. झालं, पण नीलम गोऱ्हेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. असं की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं जे मूर्ख भरणार होतं त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता.